नो पार्किंग से बाइक उठाए जाने को लेकर इतवारी में तनाव निर्माण हो गया। 3 युवक और टोइंग वैन में तैनात ठेका कर्मियों के बीच जमकर मारपीट हुई। दरअसल यह घटना वीडियो वायरल होते ही ट्रैफिक ब्रांच की भी छवि खराब हो गई है। इस घटना के वक्त रास्ते में काफी चहल पहल होने से भीड़ इकट्ठा हो गई। इस मामले में आगे की जांच तहसील पुलिस कर रही है। दिनांक 13 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता नंगापुतला चौकाजवळ देवडी या शाळेजवळ कॉटन मार्केट विभागाची जी टोईंग व्हॅन आहे, टू व्हीलर टोईंग व्हॅन, ती कारवाई करत असताना एका पॅशन प्रो गाडीवरून आलेल्या अज्ञात 3 इसमांनी टोईंग व्हॅनवरील जो कर्मचारी होता उज्ज्वल पराते त्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की करून मारहाण केल्याबाबतची तक्रार काल पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी समक्ष दिल्याने तसेच टोईंग व्हॅनवरील कर्मचारी रामचंद्र गजबे यांनी तक्रार दिल्यावरून तहसील पोलीस स्टेशनला CR नंबर 164/2024 IPC 294 323 186 व मोटार वाहन अधिनियम कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सर यात म्हणजे नेमकं गुन्हा कोणावरती, म्हणजे जे तिघं आलेले त्यांच्यावरती झालाय, टोईंग व्हॅन वरती झालाय काय? सदर प्रकरणात जे पॅशन प्रो गाडीवरून आलेले जे 3 इसम होते, टिप्सी इसम ते आले होते आणि त्यांचा फिर्यादीप्रमाणे व प्राप्त फुटेज प्रमाणे टोईंग व्हॅनवाल्यांनी त्यांना अडवलं नव्हतं किंवा काही त्यांच्यावर काही कारवाई करत नसतानाही ते टोईंग व्हॅनवरील जे कर्मचारी आहेत ते त्यांचं काम करत असताना त्यांना येऊन सुरुवातीला शिवीगाळ करायला चालू केली व धक्काबुक्की करायला सुरुवात केली अशी तक्रार दिल्यावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 3 इसमांविरुद्ध। समोर आपण तिघांनाही अटक करण्यात येणार आहे की काय? आणि सर जे टोईंग व्हॅन वरती जे काम करत होते ते नेहमीच असे वाद घालतात अशी माहिती आहे, लोकांकडून कंप्लेंट आहे, त्यानुसार यांच्यावर जे आहेत त्यांचे काही अपॉइंट करताना त्यांची काही ओळख करण्यात येणार आहे का? त्यांच्यावर काही प्राथमिक गुन्हे वगैरे आहेत का काही? सदर प्रकरणी जी तक्रार प्राप्त झाली आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील जे आरोपी आहेत त्यांच्याकडे सूचनापत्र देऊन तपास करून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच हे जे टोईंग व्हॅनवरील कर्मचारी आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे आहेत, त्यावर जे आहे त्यांचे चारित्र्य पडताळणी वगैरे याबाबत ट्रॅफिक विभागाकडून कारवाई करण्यात येत असते।